लाल असतो ना तो जरा कधी कधी घशाला खातो पण. चला आता आपण याच्यात सुरण टाकून घेऊया. बघा किती छान झाले. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सुरणाची भाजी आणि ती पण आपली उपवासाची भाजी आहे. तर चला आपण सुरू करूया भाजी करायला. आज आपण बनवणार आहोत सुरणाची उपवासाची भाजी. बघा किती छान आहे हा सुरण आणि भाजी पण ह्याची उपवासाची खूप छान लागते. तर चला आता आपण कापून घेऊया हा सगळा. सुरण म्हटला का कसं सगळ्यांना तो खासतो, मग ते कसं घशाला खाज येईल असं बोलतात. पण बघा आज मी करणार आहे ती उपवासाची भाजी. अजिबात खाजत नाही. आता हा सुरण मी 1/2 किलो घेतला आहे. हे सगळं काढते, ह्याची सालं वगैरे आणि बारीक कापून घेते आणि चांगला धुवून घेते आणि तसाच मी घालणार आहे भाजीला. कोण कोण वाफून वगैरे घेते, पण काहीच नको ह्याला करायला. आणि अजिबात खात नाही ती भाजी, पटकन शिजतो पण. आणि घेतानाच असा पांढरा घ्यायचा. लाल असतो ना तो जरा कधी कधी घशाला खातो पण. ह्याच्यात मी आंबट वगैरे काही घालत नाही. लोक बोलतात तो आंबट नाही घालत, मग ती खात असेल घशाला, असं होत असेल. पण काही नाही, मी किती जणांना करून खायला पण दिलेली आहे. हे बघा, हे असे बारीक कापून. त्याला माती पुष्कळ असते कारण तो जमिनीत होतो ना, त्याच्यामुळे त्याला माती असते. ती स्वच्छ आता धुवून घेणार आणि असा सर्व कापून घेते. चला तर आपला हा सुरण कापून झालेलं आहे, धुवून वगैरे स्वच्छ. आता मी हे त्याच्यासाठी घेतलेले आहेत शेंगदाणे, हे ओलं खोबरं घेतले आणि ह्या मिरच्या आणि हे फोडणीसाठी जिरं, तूप, मीठ आणि साखर. आता मिक्सरमध्ये जाडसरच जरा वाटायचं. मिरच्या 3-4 घेतल्यात, तोडून घेतल्यात आणि हे शेंगदाणे घेते त्याच्यामध्ये. आता मी हे वाटून घेते, आधीच पाणी नाही घालत. हे बघा आपलं वाटण तयार आहे. आता आपण गॅस जवळ जाऊया. आम्ही इथे पॅन तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप घालते. साजूक तूप वापरायचं. ज्याला चालत नाही ते तेलात केली तरी चालतं. तूप आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं आपलं चांगलं तडतडते. सुरण हा मूळ व्याधीवर उपाय आहे त्याचा. सुरणाचे काप करून खायचे, मूळ व्याधीवर चांगले असतात. जरा वाफून घ्यायचं आणि त्यावर मिरी पावडर जराशी भुरभुरवायची. चला आता आपण याच्यात सुरण टाकून घेऊया. चांगलं परतून घेऊया आधी तुपावर आपण सुरण आणि मग वाटण टाकू. आता आपण हे वाटण वाटले ना ते टाकून घेऊया. हे बघा असं जाडसरच मी वाटले. त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे मी. आधी घाटून घेते. खूप छान अशी भाजी लागते आणि काही खपवत वगैरे नाही. तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. पण थोडं पाणी टाकते ह्याच्यात. मिक्सरच्या भांड्यातच टाकते. पाणी किती टाकायचं ते तुमच्यावर आहे. कोणाला रस्सा अशी आवडते भाजी, कोणाला सुकी आवडते. आम्हाला अशी रस्सा भाजी आवडते. हे बघा एवढं मी पाणी घातले आणि आता मी ही झाकण देऊन ठेवते शिजण्यासाठी आणि गॅस जरा मोठा करते. आता शिजेपर्यंत आपण वाट बघूया. आता मी उघडून बघते. मस्तपैकी आपला कड येतोय आणि चिमूटभर साखर टाकते मी आणि चवीप्रमाणे मीठ टाकते. सुरण पण शिजला का बघतो. हे बघा शिजत आलं आपलं सुरण.
थोडा शिजू दे अजून. झाकण देऊन ठेवते. अजून 5 मिनिटं जरा ठेवते म्हणजे आपली भाजी तयार होईल खाण्यासाठी. चला, आपली आता भाजी झालेली आहे. हे बघा, मस्तपैकी कळ आलेला आहे त्याला आणि सुरण पण शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. त्याच्या रश्शाला खूप चव येते. खूप जणांना असं वाटते आंबट नाही घातलं तर ही घशाला खाईल, असं खूप जण विचारतात. अशीच तुम्ही भाजी करता, अशीच खाता? बघा किती छान झाले. चला, आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. याच्यावर आपण लिंबू पिळून खाऊ शकता. मला लिंबू पिळून आवडते अशी. आणि मस्त ह्याच्यावर मी तूप पण घेते. आता तूप आपलं झालेलं आहे भरपूर. बघा किती छान दिसते ते. हा माझा उपासाचा सुरणाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.